जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पेन्शनधारक, सेवानिवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हे दोन लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. 1 ऑगस्ट 2024 पूर्वी सेवानिवृत्त झालेले आणि नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय पेन्शनधारकांच्या हिताच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. शासकीय कामकाजामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीनं माहिती व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून कामकाजात सुलभता, सुसूत्रता निर्माण करणं, सेवा जलद गतीने उपलब्ध करून देऊन कार्यक्षमता वाढवणं इत्यादी बाबी अंतर्भूत असणार आहेत. आणि त्यास अनुसरून पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्ती वेतन व आनुषंगिक लाभांच्या मंजुरी ज्या आहेत व प्रदानाच्या प्रक्रियेमध्ये अचूकता, पारदर्शकता व नियमितता येऊन निवृत्त वेतनधारकांना अनुज्ञेय असलेली प्रदाने वेळेत व्हावीत यासाठी महालेखापाल कार्यालय मुंबई यांच्या सहमतीनं व संचालनालय लेखा व कोशागार मुंबई यांच्या वतीनं ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. आणि सदर ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ प्रणाली अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे प्रथम प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात येऊन त्यानंतर उपरोक्त येथे नमूद केल्याप्रमाणे शासन निर्णयान्वये 1 सप्टेंबर 2023 पासून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई या कार्यालयासह महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व 15 जिल्हा कोशागार कार्यालयासाठी पूर्णतः तर कोशागार कार्यालय मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. आणि या पार्श्वभूमीवरती निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यकक्षाबाहेरच्या नागपूर अँड अदर स्टेट्स कोशागारातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकास उपदान प्रदान आदेशांचं प्रदान पूर्वीच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून संवितरण व आहरण यांच्याकडून करण्यात येईल. ही तरतुदी वगळण्यात येत असून त्याऐवजी तरतूद जी आहे ती विहित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दिनांक 1 ऑगस्ट 2024 नंतर महाराष्ट्र राज्याच्या शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर इतर राज्यातील कोशागारातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या उपदानाचं प्रदान करण्यासाठी महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांनी प्राधिकारपत्र निवृत्ती वेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोशागार कार्यालयातून निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेणार आहेत त्या संबंधित कोशागार कार्यालयाच्या नावानं निर्गमित करण्यात यावेत. परंतु महाराष्ट्र राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा कोणत्याही जिल्हा कोशागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांच्या बाबतीत मात्र महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांनी उपदानाचं प्रदान करण्यासाठीचे प्राधिकारपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या ऐवजी अधिदान व लेखा कार्यालय कोशागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करावेत. आणि या अनुषंगानं शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं सेवानिवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं पेन्शनधारकांची ग्रॅज्युइटी निवृत्ती वेतन उपदान जी रक्कम आहे ती आता ई-जीपीओ, ई-पीपीओ मार्फत होणार आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये अधिक सुसूत्रता येणार आहे आणि त्यांचं पेमेंट जे आहे ते वेळेत होणार आहे. याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्र मुंबई यांच्याकडून निर्गमित होणाऱ्या शिल्लक उपदान रक्कम, बॅलन्स, DCRG, उपदान पुनर्वैधता, रिव्हॅलिडेशन, रोखून ठेवण्यात आलेलं उपदान, विथहेल्ड DCRG इत्यादी सर्व प्रकरणी उपदानाचं प्रदान सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी, निवृत्ती वेतन शाखा, अपर कोशागार अधिकारी, निवृत्ती वेतन शाखा यांच्याकडून करण्यात येईल. आणि यामध्ये शासन परिपत्रकान्वये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान, तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान, त्याचप्रमाणे शासन सेवेत निवृत्त झालेल्या
किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदान प्रदान करण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे आणि सदर कार्यपद्धतीनुसार 1 ऑगस्ट 2024 पासून पुढे महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आल्यानंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित अहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी निवृत्तवेतन शाखा अपर कोषागार अधिकारी निवृत्तवेतन शाखा यांच्याकडून करण्यात यावीत आणि या अनुषंगाने शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 व 7 मधील तरतुदीनुसार संबंधित कार्यालय प्रमुख आणि अहरण व संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करून लागू असलेली सर्व प्रमाणपत्र ओळखपत्र तपासणीच्या वेळी सहाय्यक अधिदान व लेखाधिकारी निवृत्तवेतन शाखा अपर कोषागार अधिकारी निवृत्तवेतन शाखा यांना उपलब्ध करून देणं अनिवार्य राहील। त्यानंतरच सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी निवृत्तवेतन शाखा अपर कोषागार अधिकारी निवृत्तवेतन शाखा यांनी वेतन वाहिनी आज्ञावलीमध्ये देयक तयार करण्याबाबत कार्यवाही करावी आणि या संदर्भात अतिशय हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक वजा हा शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच अहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त वेतन प्रकरणे जे आहे ती महालेखापाल कार्यालयात सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID अचूक नोंदवावा, जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तवेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्तवेतनधारकाला सूचना संदेश पाठवणं शक्य होणार आहे। आणि महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यालयाकडील अनौपचारिक संदर्भ 10 मे 2024 तसंच वित्त विभाग सेवा 4 कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 4324 सेवा 10 एप्रिल 2024 अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारक आणि पेन्शनधारकांच्या दृष्टीनं ग्रॅज्युइटीची रक्कम, सेवानिवृत्ती उपदान जे आहे आणि त्यांचं कुटुंब निवृत्त वेतन जे आहे नियमित मिळणारं जे वेतन जे आहे त्यामध्ये सुसूत्रता येणार आहे आणि ते नियमित होणार आहे। तर अशा पद्धतीनं महालेखापाल एक महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय मुंबई आणि सर्व 15 जिल्हा कोषागार कार्यालयासाठी EPPO, EGPO, ECPO प्रणाली संदर्भात सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेला हा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा 12 ऑगस्ट 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता। या अनुषंगानं सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत, त्याचबरोबर पेन्शनधारक आहेत, कुटुंब निवृत्त वेतनधारक आहेत, सेवानिवृत्त अधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये जे पेन्शनच्या संदर्भात असणारी निवृत्त वेतन व अनुषंगिक लाभांची मंजुरी जी आहे व प्रदानाच्या प्रक्रियेमध्ये अचूकता, पारदर्शकता, नियमितता येण्याच्या दृष्टीनं असलेली जी कार्यवाही आहे ती कार्यवाही या GRच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे त्यांचं निवृत्ती वेतन, सेवानिवृत्ती उपदान असेल आणि जर नियमित महिन्यात मिळणारी जी पेन्शन आहे ती वेळेवर होणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा। धन्यवाद।